नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, AU स्मॉल फायनान्स बँक शेअर सर्ज आफ्टर RBI नोट फॉर युनिव्हर्सल बँकिंग लायसेन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला स्मॉल फायनान्स बँकमधून युनिव्हर्सल बँकमध्ये कन्वर्ट होण्यासाठी मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, हा अपडेट AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडसाठी खूप पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया अनंतराज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अनंतराज एक्सपांड डेटा सेंटर कॅपॅसिटी टार्गेट ₹1200 कोटी रेव्हेन्यू बाय फायनान्शियल इयर 2027. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अनंतराज लिमिटेड या कंपनीला अशी अपेक्षा आहे की आपल्या डेटा सेंटर आणि क्लाउड बिझनेसमधून ही कंपनी फायनान्शियल इयर 2027 पर्यंत 1200 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू टच करेल आणि फायनान्शियल इयर 2032 पर्यंत 9000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू टच करेल. चला आता बोलूया ब्लू स्टार लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ब्लू स्टार शेअर इन फोकस आफ्टर गायडन्स डाउनग्रेड फॉर फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ब्लू स्टार लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026चा रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स कमी केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने पहिले फायनान्शियल इयर 2026साठी रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स दिला होता 20%, जो आता या कंपनीने कट करून नवीन रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स दिला आहे फायनान्शियल इयर 2026साठी फक्त 10%. आणि मित्रांनो, हा अपडेट ब्लू स्टार लिमिटेड या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया DLF लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DLF टू इन्व्हेस्ट ₹23,500 कोटी टू कम्प्लीट ऑनगोईंग हाऊसिंग प्रोजेक्ट्स इन दिल्ली NCR मुंबई. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, DLF लिमिटेड ही कंपनी दिल्ली NCR आणि मुंबईमध्ये आपले ऑनगोईंग हाऊसिंग प्रोजेक्ट्स फिनिश करण्यासाठी 23,500 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, DLF लिमिटेडचा टार्गेट आहे या करंटली फायनान्शियल इयर 2026मध्ये 20,000 ते 22,000 कोटी रुपयांची सेल्स जनरेट करण्याचा. चला आता बोलूया PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या वीकमध्ये या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 1,321 कोटी रुपयांनी 1,504 कोटी रुपये. आणि कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 1,910 कोटी रुपयांनी 1,504 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 84 कोटी रुपयांनी 67 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा कमी झाला आहे 145 कोटी रुपयांनी 67 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्लाइन झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने या वीकमध्ये आपले क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले होते. आणि मित्रांनो, या कंपनीचे क्वार्टर 1चे नंबर खराब आलेले होते. आणि मित्रांनो, त्याच दिवशी या कंपनीने सुद्धा आपला फायनान्शियल इयर 2026साठी ग्रोथ गायडन्स कट केला होता. आणि मित्रांनो, याच दोन अपडेटमुळे ही कंपनी एकाच दिवशी 22% पेक्षाही जास्तीने
क्रॅश झाली होती. चला आता बोलूया अडाणी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडाणी ग्रीन एनर्जी सबसिडरी कमिशन्स 50 मेगावॅट सोलार वाइंड हायब्रिड प्रोजेक्ट इन खावडा, गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडाणी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडनी आपल्या स्टेप डाऊन सबसिडरी कंपनी अडाणी रिन्युएबल एनर्जी 3 लिमिटेडच्या थ्रू 50 मेगावॅटचा सोलार वाइंड हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट गुजरातमध्ये खावडा येथे कमिशन केला आहे. आणि मित्रांनो, या कमिशनिंग नंतर अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टोटल ऑपरेशनल रिन्युएबल एनर्जी जनरेशन कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 15,865.5 मेगावॅट पर्यंत. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर शेअर इन फोकस ॲज सुप्रीम कोर्ट अलो इन्क्रीज इन इलेक्ट्रिसिटी टॅरिफ्स इन दिल्ली. तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टने अलो केले आहे दिल्लीमध्ये इलेक्ट्रिसिटी टॅरिफ्स इन्क्रीज करण्यासाठी. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या पण दिल्लीमध्ये इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करतात त्या कंपन्या या अपडेटमुळे फोकसमध्ये राहणार आहे. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या रिजनमध्ये इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करते. आणि मित्रांनो, याच कारणामुळे या अपडेट नंतर टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या जबरदस्त कंपनी IRCTC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRCTC आर्म गेट्स RBI नोड टू ऑपरेट ॲज पेमेंट ॲग्रिगेटर. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी IRCTC पेमेंट्स लिमिटेडला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी. आणि मित्रांनो, IRCTC पेमेंट्स लिमिटेड ही होली ओन सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे या कंपनीमध्ये IRCTCची 100% हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो, हा अपडेट IRCTCसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन पार्टनर्स विथ टेक महिंद्रा टू बिल्ड स्मार्ट फॅक्टरीज अँड इम्प्लिमेंट इंडस्ट्री 4.0 ऑटोमेशन सर्व्हिसेस. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी टेक महिंद्रा लिमिटेड सोबत मास्टर सर्व्हिसेस ॲग्रीमेंटमध्ये एंटर झाली आहे. कशासाठी? डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला ॲक्सेलरेट करण्यासाठी थ्रू इंडस्ट्री 4.0 ऑटोमेशन, स्मार्ट फॅक्टरी सर्व्हिसेस आणि ॲडव्हान्स सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले आहे जे या वीकचे मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट होत्या. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.